मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड सध्या CID कोठडीत आहे. वाल्मिक कराडने कोर्टाकडे अर्ज करत खास सुविधेसाठी हात जोडले होते. मात्र कोर्टाने वाल्मिक कराडला दणका दिलाय. तुरुंगात आहात त्यामुळे शासकीय सुविधाच वापरण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. खंडणी प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड यांनी कोर्टाकडे आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत तुरुंगात 24 तास मदतनीसाची मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्या आजारपणाचं कारण देत ही मागणी केली आहे. वाल्मिक कराडने आपल्यासाठी मदतनीस कोण असावा याचं नावही कोर्टाला दिलं होतं. वाल्मिक कराडच्या विनंती अर्जावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपला निकाल सुनावला आहे. वाल्मिक कराडच्या अर्जावर न्यायालयाने केवळ शासकीय व्यक्तीकडून सुविधा मिळणार असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार झाला असल्याचा दावा वाल्मिक कराडने आपल्या अर्जात केला होता. या आजारातील उपचाराचा एक भाग म्हणून खासगी व्यक्ती काळजीवाहू म्हणून देण्याची विनंती वाल्मिक कराडने केली होती. मात्र कोठडीत असल्याने खासगी व्यक्तीचा वापर करता येणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. फक्त शासकीय सुविधा देण्याची सूचना देखील कोर्टाने केली. त्यामुळे कोर्टाने वाल्मिक कराडला चांगलाच दणका दिल्याचं बोललं जात आहे.